यांना बाहेरच्या कुठल्या कट्टरपंथी किंवा इतर कुठल्या संघटना पाठिंबा किंवा प्रवृत्त करत होत्या का? या संदर्भात तपास नाशिक पोलीस करत आहे. त्याचबरोबर यांना बाहेरून कुठून फंडिंग आलेलं होतं का? किंवा जसं मीडियामध्ये काही ठिकाणी बोललं गेलेलं आहे, की काही इंटरनॅशनल यांचे लिंक्स आहेत का? तर या सर्व बाबतीत पोलीस यंत्रणा तपास करत आहे. SID, ATS, NIA ह्या या एजन्सीजना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि तपास यंत्रणेच्या पुढे काही ठोस या संदर्भात ज्यावेळेला काही पुरावे येतील त्या संदर्भात त्यावेळेला त्यांच्या संदर्भात त्यात कारवाई करण्यात येईल. केसेसमध्ये 9 आरोपी आहेत. 9 आरोपीमध्ये 2 महिला आरोपी आणि 7 पुरुष आरोपी आहेत आणि ह्या जे 7 पुरुष आरोपी आहेत ते सर्वच केसमध्ये एकमेकाबरोबर सह आरोपी आहेत. त्यामुळे यांचं एक ऑर्गनाइज्ड ग्रुप झाल्याचं या कार्यालयामध्ये आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर ज्या 2 महिला आरोपी आहेत, एक आरोपी जी आहे तिचं नाव निदा आहे, निदा खान आहे आणि ती एका गुन्ह्यामध्ये आरोपी आहे. तिच्यावर चार्ज जो आहे हा धार्मिक भावना दुखावल्याचा चार्ज तिच्यावर आहे. त्याचबरोबर जी त्यांची ऑपरेशन्स आणि HR बघणारी जी मॅनेजर आहे अश्विनी चैनानी, तर हिच्यावर पण एका गुन्ह्यामध्ये हिच्यावर आरोप आहेत, की तिने ज्यावेळेला या पीडित महिला तिच्याकडे गेलेली होती, त्यावेळेला तिने पीडित महिलेला न्याय न देता हे जे काही आरोपी आहेत, तर त्यांना पाठीशी घातलं. नाशिक शहर पोलिसांमध्ये 9 गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्यामध्ये धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणं व कार्यालयाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार या सदराखाली गुन्हे दाखल आहेत. यामध्ये एका पुरुष तक्रारदारांनी धार्मिक भावना दुखावणे व धर्मांतराचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा दाखल केलेला आहे. एका महिला पीडितांनी नोकरी लावून देतो व लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार तसेच धर्मांतराचा प्रयत्न व धार्मिक भावना दुखावणे व तसेच अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. इतर गुन्ह्यांमध्ये 4 महिलांनी सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस या सदराखाली गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 3 महिलांनी रिलिजियस हॅरॅसमेंट म्हणजे धार्मिक भावना दुखावणे आणि लैंगिक अत्याचार सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस या सदराखाली गुन्हे दाखल केलेले आहेत. या पहिल्या तक्रारीमध्ये जे पीडित आहे तिला जो आरोपी आहे तो एका रिसॉर्टला घेऊन गेल्याचं तिने सांगितलेलं होतं. तर त्याचे पुरावे जप्त करण्यात आलेले आहेत. त्या रिसॉर्टचं एंट्री रजिस्टर किंवा त्यांनी दिलेले डॉक्युमेंट्स त्याचबरोबर जे त्यांनी ऑनलाईन पेमेंट्स केलेले आहेत, तर त्या संदर्भात पुरावा जप्त करण्यात आलेला आहे आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी पुढचं तपास करत आहे. या 9 केसेस संदर्भात जी पहिली तक्रार आलेली होती एका पीडितेची, तर ती जेव्हा तक्रार आली त्यावेळेला ती पीडिता खूप घाबरलेली होती आणि ती तक्रार देण्याच्या मनस्थितीत नव्हती. तर पोलिसांनी तिचं कॉन्फिडन्स तिला काउन्सिलिंग केलेलं आहे आणि तिला धीर दिलेला आहे. त्यानंतर तिने तक्रार दाखल केली. त्यानंतर तिने आणि काही तिच्या ऑफिसमधल्या काही जणांनी सांगितलं, की अशा आणखीन पण काही तक्रारदार आपल्याला मिळू शकतात. विशेष करून बऱ्याच महिलांना त्रास झालेला आहे या संदर्भात. तर त्यावेळेला आमचे नाशिक पोलीसचे जे महिला अधिकारी, अंमलदार जे आहेत, त्या प्लेन क्लोथ्समध्ये त्या कार्यालयामध्ये गेलेल्या होत्या आणि त्यांनी सर्व त्या ठिकाणच्या महिलांना भेटून त्यांना धीर देणं, काउन्सिलिंग करणं आणि त्यांची काही तक्रार असेल तर पोलीस कारवाई करतील, आपण काळजी करू नका. अशा प्रकारचं त्यांना धीर देऊन त्यांचं मनोबल वाढवलेलं होतं आणि त्यानंतर या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.